नमस्कार, मी राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला होता आणि आता बऱ्याच महिलांचे जे फॉर्म आहे ते अप्रूव्ह देखील झालेले आहेत, त्यांना मेसेज देखील आलेला आहे आणि अजून बऱ्याच महिलांचे जे फॉर्म आहे ते इन रिव्ह्यू मध्ये आहे। तर जर तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये असेल तर नक्की तुम्हाला काय करायचं आहे आणि ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल त्यांनी काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन वरती क्लिक करा, जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल। तर चला सुरू करूया। तर आता ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले असतील, त्यांना मेसेज आला असेल, तर त्या महिलांना आता काही करण्याची गरज नाही। त्यांचे जे पैसे आहेत, इन्स्टॉलमेंट आहेत, ती त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल। आणि ज्या महिलांचे फॉर्म इन रिव्ह्यू दाखवत आहे, फॉर्मचं जे स्टेटस आहे ते जर तुमचं इन रिव्ह्यू मध्ये दाखवत असेल तर तुम्हाला देखील काही काळजी करण्याची गरज नाही। तुमचा जो फॉर्म आहे तो चेकिंग केला जात आहे। तुम्ही जी भरलेली माहिती आहे, डॉक्युमेंट्स आहे, ती चेकिंग केली जाईल आणि चेकिंग केल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल किंवा डिसअप्रूव्ह होईल। जर तुम्ही योग्य फॉर्म भरला असेल, माहिती किंवा डॉक्युमेंट्स योग्यरित्या अपलोड केले असतील तर तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह होणार आहे आणि जर तुम्ही कोणती चूक केली असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट देखील केला जाऊ शकतो। रिजेक्ट केल्यानंतर तुम्ही पुन्हा फॉर्म तुमचा भरू शकत नाही, त्यावरती कारवाई करू शकत नाही। जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह केला तर तुम्ही त्यावरती चेंजेस करून, एडिट करून तुम्ही पुन्हा तो सबमिशन करू शकता। परंतु आता ज्या महिलांचे फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही। तुमचा फॉर्म अप्रूव्ह किंवा लवकरच डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्टचं स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे काळजी करू नका। अशीच माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।